त्यांच्या वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून आज मात्र ते आपल्याला पाहा मिळतात. भगवान गोंडले यांचा आपण सन्मान करतोय. दोन्ही टीमनं आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. 12वा खेळाडू दोन्ही टीमचे नाही आहेत प्लीज. शिरडोनचे आलेले आहेत. आगासनचा जर 12वा खेळाडू आला तर बरं होईल. नसेल 12th मॅन तर कोणी प्रतिनिधी आपण पाठवा. किशोर आणि गंगाराम ही जोडी मैदानात आपण पाहतोय. रैवन हो हा चेंडू स्लोवर चेंडू होता, भिरकवायचा होता स्क्वेअर लेग मध्ये, मात्र या चेंडूवर मिळते ती एक सिंगल. 3 धावा आतापर्यंत धावफलकावर लागलेल्या आहेत. हा सामना आगासन 40+ विरुद्ध शिरडोन 40+ चा खेळवला जातोय. नाणेफेक जिंकली ती शिरडोन 40+ न प्रथम निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा. खरं तर जसा निर्णय घेतलाय तशीच सुरुवात, दमदार अशी सुरुवात केलेली आहे ती शिरडोन 40+ न. व्यासपीठावर आमचे गोंधळी साहेब बसलेले आहेत. बरेचसे मान्यवर व्यासपीठावर बसून या मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचा हार्दिक हार्दिक स्वागत. हो जबरदस्त फटका, जबरदस्त फटका लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे. या मॅच मधला हा पहिला षटकार ठोकतायत ते फलंदाज गंगाराम. हॅलो. तर या दरम्यान खेडकालीचे उद्योजक सन्माननीय भगवान शेठ पाटील आणि त्यांच्या समवेत अनिलजी शेलार यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत. बिनबाद 9 अशी दमदार सुरुवात झालेली आहे ती आगासन 40+ संघाची. आग ओकतायत खरं तर फलंदाज गंगाराम यांनी करामत केलेली आहे. एक षटकार मारलेला आहे. हा ही चेंडू लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे. लगातार दुसरा षटकार डायरेक्ट स्टेजवर आमचे आयोजक जयेंद्र नारायण पाटील यांच्या बॅनरवर मारलेला हा षटकार. कॉमेंटेटर्सची मुलगी आहे स्वरा, हिला सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण देऊया. आणि पहिला चेंडू मला असं वाटतंय निर्धाव. आतापर्यंत षटकार आणि चौकार आपल्याला पाहायला मिळाले. चेंडू आता जातोय तो निर्धाव. मधुकर भोईर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. शॉर्टपिच चेंडू बॅकफुटवर जाऊन पंच केला. चेंडू जातोय कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून सीमारेषा पार चौकार.
जबरदस्त फटकेबाजी सुरू आहे, एका मागोमाग एक असे षटकार चौकार आज आपल्याला पाहायला मिळतात. माझ्या समोर जगदीश पाटील या नारिवली परिसरातील एक बुलंद आवाज माझ्या समोर जोडलेले आहेत. हा चेंडू ओव्हरपिच चेंडू, जमीन लगतचा फटका, कार्पेट चिरत चिरत चेंडू जातोय तो लॉंग ऑफ मध्ये. एकच सिंगल मिळते. 40+ सामना आहे. 2 धावा, माफ करा, 2 धावा या चेंडूवर धावून पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. यष्टीरक्षक पण आपल्या क्षेत्ररक्षणाची या क्षेत्ररक्षणामुळे क्षेत्ररक्षकाची वाहवा करतायत. 40+ क्रिकेट आहे, परंतु वाटत नाही की 40+ हे क्रिकेट आहे. सगळे खेळाडू अतिशय चतुर चपळता या मैदानावर दाखवतायत. आगासन विरुद्ध शिरडोनच्या या मॅच मध्ये हा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर पिच, पुन्हा तसाच चेंडू होता. त्याच क्षेत्ररक्षकांकडे चेंडू जातोय, मात्र मिसफिल्ड आणि चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार. मिळालाय का? ओके. तर या दरम्यान आमच्या अरुण पाटील यांचं आगमन झालं व्यासपीठावरती, त्यांचं स्वागत. बिनबाद 29. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं गंगाराम आडामारी करत होते. 2 षटकार 1 चौकार. आता किशोरनं खांद्यावर जबाबदारी घेतलेली आहे, फुटवरचा वापर केला. हाही चेंडू गॅप मध्ये मारलाय, मस्त ग्राउंड स्ट्रोक, सीमारेषा पार. हा किशोर मुंडेंचा चौकार. तर या दरम्यान पलसपे वडवलीचे श्रीमान मनोहर पाटील यांचं आगमन झालं. त्यांच्या समवेत उत्तमजी तिगोणे आणि त्याचबरोबर अंकुर शेलके कोपारकेणे यांचं आगमन, त्याचबरोबर आत्माराम गोरपेकर आणि मनोहर भाऊ यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत. श्रद्धांजली चषक 2025 आपण इथे पाहतोय. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून थेट घर बसल्या या मॅचचा आपण आनंद घेतोय. अतिशय सुंदर अशी आमचे कृष्णा आणि राजेंद्र यांची ही फॉर्च्यून इव्हेंट घर बसल्या या मॅचचा आपण आनंद घेतोय. 2 षटकं झालेली आहेत मैदानामध्ये, पाणी पुरवण्यात येतंय. 33 धावा झालेल्या त्या आगासांच्या. खरं तर नाणेफेक जिंकली शिरडोणकरांनी. निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा, थोडासा त्यांच्या अंगलट आलेला दिसतोय. 16.5 धावांच्या सरासरीनं आत्तापर्यंत धावलेला आहे तो आगासन आणि 33 धावा धावफलकावर 2 षटकांमध्ये. 4 षटकांचा हा सामना आहे. या 4 षटकांच्या सामन्यामध्ये 33 जर असाच 16-16.5ची जर सरासरी राहिली तर नक्कीच 60-70 धावा या मैदानावर होऊ शकतात. आमचे साथी स्कोरर आतिश पाटील देसाई गावचे एक यंग स्कोरर आहेत. साधारण 18-19 वय, 22 वर्षाचे हे तरुण आहेत. अतिशय सुंदर अशी स्कोरिंग त्यांची आहे. प्रत्येक गोष्ट आम्हाला इथे नमूद करतायत, आम्हाला सांगतायत, आम्हाला इथे मार्गदर्शन करतायत. त्यांचंही आपण आतिश यांचं मनापासून स्वागत करूया. आज जागतिक महिला दिनाच्या पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच साठी म्हणून साडी देण्यात येणार आहे. मग जो कोण पटकावेल तो त्याच्या मिसेसला म्हणजे बायकोला देईल किंवा आईला देईल किंवा बहिणीला देईल. तर बघूया कोण ही साडी पटकावणार. मॅन ऑफ द मॅच हे आगळं वेगळं पारितोषिक आमचे जयेंद्र नारायण पाटील यांनी ठेवलेलं आहे. 2 षटकं संपलेत. 3रं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज कैलास पाटील. लांबून येत आहेत, साधारण 10-12 पावलांचा रनअप आहे. समोर आहे फलंदाज एका षटकारासाठी बिंदास मुंडेला 500 रुपये आहेत मंगेश मुंडे यांच्याकडून. बिंदास मुंडे बघूया
एक किशोर मुंडे बाद झालेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी मुंडे ब्रदर्स मधले बिंदास मैदानात. बिंदास खरोखर बिंदास मारतात मैदानावर, फटकेबाजी करतात. क्षेत्ररक्षण चांगलं आहे असं वाटलेलं चौकार जाईल, मात्र या चेंडूवर मिळतात एकूण 2 धावा. मिसफिल्डची अजून एक धाव मिळते आणि या मिसफिल्डनं 3 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजांनी. या 3 धावांनी धावसंख्या पोचते ती 36 धावांवर आतापर्यंत पोचलेला आहे तो आगासन 40 प्लस विरुद्ध शिर्डन 40 प्लस असा दुसऱ्या फेरीचा हा सामना आहे. गाड मागतायत फलंदाज बिंदास मुंडे, ज्यांना अजूनही स्ट्राईक मिळालेला नव्हता. बिंदास मुंडे तयार आहेत, टहळणी केली. सर्कलच्या आज 4 क्षेत्ररक्षक आहेत, बाकी सगळे सीमारेषेला चिटकून उभे. ओव्हर पिच आणि टर्न आहे. गोलंदाजी बघा, गोलंदाजी करताना कैलास पाटील शांत धावत येत आहेत. उंची त्यांची मध्यम उंची आहे आणि आज बरोबर म्हणजे 40 प्लस असूनही फिटनेस बघा, अजिबात पोट वगैरे पुढे आलेलं नाहीये त्यांचं. अगदी शरीर यष्टी चांगली अजून मजबूत ठेवलेली आहे. एक्झरसाइजचा हाच तर फायदा आहे. आहार विहार आणि व्यायाम ज्या मनुष्याच्या जीवनातील 3 गोष्टी आहेत त्यांचं काटेकोरपणे पालन कदाचित कैलास पाटील करत असतील. हा चेंडू राईट आर्म राऊंड, फुलटॉस चेंडू भिरकावलाय सरळ स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक आडवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. चौकार. करताना बघितलं आपण, कॉन्फिडन्सचा फटका मारला. चेंडू मारल्यानंतर फक्त बघितलं, धावा घेण्याचाही प्रयत्न केला नव्हता, कारण त्यांना कॉन्फिडंट होता की हा षटकार जाणार. कैलास यांचा हा चेंडू बिंदास मुंडेना हो थोडासा स्लो ठेवला. हा चेंडू वळवला आतल्या दिशेनं आणि लेग बाईटचा इशारा पंचांकडून येतोय. एक सिंगल रन अजून मिळते ती आगासन 40 प्लस ला आणि या सिंगल रननं 47 धावा झालेल्या आहेत त्या आगासन 40 प्लसच्या. गंगाराम खेळतात 6 चेंडूमध्ये 20 धावांवर. बिंदास मुंडे खेळतात 4 चेंडूंमध्ये 10 धावांवर. 3 षटकं संपलेली आहेत. शेवटचं 4थं षटक शिल्लक आहे. 47 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आजचे लॉर्ड्स बघा, आई गावदेवी क्रिकेट संघ नारवली आयोजित श्रद्धांजली चषकातील डे नाईट क्रिकेट मॅचेस 40 प्लस आणि रेग्युलर क्रिकेट आहे. आगासन 40 प्लस, नारिवली 40 प्लस, निळजे देसाई प्रमोद, काटई 40 प्लस, वाकलन 40 प्लस, घेसर आगासन, खोणी ए वाडेगर आणि सागाव वडवली वर्सेस वडवली बी. 15.60 धावांची सरासरी, 15.67 धावांची सरासरी. प्रोजेक्टेड स्कोअर बघा, या स्पीडनं जर पुढे गेले तर कदाचित आगासन हा संघ 63, 64 ते 70च्या दरम्यान धावसंख्या उभारू शकेल. 20 धावांवर खेळतात गंगाराम. बिंदास यांनी चांगली साथ दिलेली आहे. बिंदास यांनी एक षटकार, एक चौकार ठोकला आणि 4 चेंडूमध्ये 10 धावांवर खेळतात. नवनाथ पाटील शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत समोरच्या एंड कडून आणि सामना करणार ते बिंदास मुंडे. नावाप्रमाणेच बिंदास अशी फलंदाजी आतापर्यंत त्यांची राहिलेली आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 बिंदास यांच्यासाठी मंगेश मुंडे यांच्याकडून मिळणार आहेत. बघूया हे पारितोषिक फलंदाज पटकावेल की नाही. गोलंदाजी मात्र नवनाथ
पाटील यांनी चांगली केलेली आहे, सुरुवात चांगली केली आहे. पहिलं पहिला चेंडू डॉट टाकलेला आहे. हा ही चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, पंचांनी हात समांतर केले जमिनीला, वाईडचा इशारा पंचांकडून येतोय. रमेश म्हात्रे सरांनी हा चेंडू वाईड म्हणून घोषित केलेला आहे. या वाईडनं धावसंख्या वाढते, 48 धावा झालेल्या आहेत त्या आगासनच्या. धाबांवर अंकुश ऑप्शनच्या बाहेर. हा ही चेंडू वाईड. पहिला चेंडू लेग साइडला वाईड होता, आताचा चेंडू ऑफसाइड मध्ये वाईड. बिंदास एक कसलेले फलंदाज आहेत, मुरब्बी आहेत, ख्यातनाम असे फलंदाज आहेत, त्यामुळे त्यांच्या समोर गोलंदाजी करताना थोडीशी दिशा भरकटले आहेत ते नवनाथ पाटील. हो, नवनाथ पाटील यांना आता दिशा गवसलेली आहे, टप्पा भेटलेला आहे. बरोबर टर्न, स्लाइड टर्न त्यांच्या चेंडूमध्ये आपण बघतोय. 40+ सगळे खेळाडू आहेत, त्यामुळे वेगापेक्षा टप्प्यावर जास्त नियंत्रण ठेवलेलं आहे ते नवनाथ पाटील यांनी, आणि त्याचा फायदा होताना आपण आता बघितलेला आहे. थोडा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू ठेवला, स्लो केला, उडाला थोडासा चेंडू, कारण लेदर विकेट आहे आणि चेंडू विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा चेंडू फुटवरचा वापर केलाय, मधल्या यष्टीवरचा हा चेंडू होता. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय, फाईन लेग मध्ये चेंडू उचलतोय क्षेत्ररक्षक, चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत तीन धावून पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजांनी. सगळे ओरडतायत आता या क्षेत्ररक्षकांना, कारण 2च्या ऐवजी बाळकृष्ण यांच्याकडून थोडीशी मिसफिल्ड झालेली आहे. म्हणजे मिसफिल्ड म्हणता नाही येणार, पण थोडासा उशीर झाला थ्रो करायला. तोपर्यंत 3 धावून पूर्ण केलेल्या आहेत त्या बिंदास मुंडे आणि गंगाराम या जोडीनं. 52 क्रॉस केलेली आहे आतापर्यंत आगासन 40+ न. हा चेंडू नवनाथ यांचा जबरदस्त टोला, क्या बात है, अफलातून कॉन्फिडंटचा टायमिंग आणि ताकद यांचा सुरेख मेळ असलेला हा उत्तुंग असा षटकार. हॅलो, चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. टीम रेग्युलर मधील सामना असेल टीम ओम साई आगासन आणि त्याच्या विरोधात आई गावदेवी घेसर संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. याच दरम्यान आमचे नारिवली गावचे माजी उपसरपंच रामशेठ भोईर यांचं आगमन. स्वागत आपलं. 1/58 अशी धावसंख्या झालेली आणि हावी झालेले आहेत ते फलंदाज गंगाराम. आज खरोखर गंगाराम आग ओकतायत मैदानावर. मागील मॅच मध्ये 4 षटकार त्यांनी ठोकलेले आणि त्याची पुनरावृत्ती या मॅच मध्ये करतील का? मारण्याचा प्रयत्न केला नवनाथ पाटील, पण सांगतायत की मी पण काही कच्च्या गुरुचा चेला नाही. अनेक उन्हाळे पावसाळे क्रिकेट मधले त्यांनी बघितलेले आहेत. यंग असताना, तरुण असताना अनेक मैदानं गाजवलेली आहेत. त्यामुळे हा जो संघर्ष आहे आगासन 40+ आणि शिरडोन 40+ हा साधा सुद्धा किंवा लुटूपुटूचा होणार नाहीये. एक जबरदस्त ठसन, एक जबरदस्त अटीतटीची मॅच आपल्याला पाहायला मिळते, ती या गोलंदाज आणि फलंदाजांदरम्यान. नवनाथ यांचा हा चेंडू मारलाय, बरोबर बसला नाही, चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाला चकवून. फाईन लेग, सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. हॅलो, चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. जयेंद्र, काही मान्यवरांचा सन्मान आहे, आपण सन्मान करू. मी या ठिकाणी आमचे ग्रामस्थ मंडळ मधुकर भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल. मधुकर भोईर यांना विनंती करेन की आपण या कालुराम पुलोरे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करू. चला या. चला दरम्यान मधुकर भोईर यांचा आपण सन्मान करू या मंचावरती.
त्याचबरोबर सावळाराम पाटील यांना विनंती करेन की उद्योजक सन्माननीय खिडकाईचे भगवान शेठ पाटील यांचा आपण सन्मान करावा या मंचावरती. त्यानंतर पुढचा सन्मान अनिलदादा शेलार हे सुद्धा उपस्थित आहेत. भास्कर पाटील याला विनंती करेन की आपल्या हस्ते आपण त्याचा सन्मान करू. अनिल शेलार यांचा. हरीशेठ पाटील यांना विनंती करेन आपण यावं. मनोहर पाटील जे पलसपे वडवलीचे आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मनोहर पाटील पलसपे या, आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. यावं आपण. त्याचबरोबर उत्तमदादा तिकोने हे सुद्धा उपस्थित आहेत आणि त्यानंतर अंकुरजी शिर्के हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आपण सन्मान करू. घेसरवाले आले. घेसर टीमचे कॅप्टन घेसर टीमचे कॅप्टन या. घेसर टीमचे कॅप्टन याचे आले का? बलमा आणि शुगर बैलाचे मालक 40-40 या नावाने प्रसिद्ध असणारे प्रसिद्ध सेकडे स्वार आपल्याला पाहा मिळते. सन्माननीय जुने डोंबिवलीचे अशोकजी गंगाराम जोशी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत या आपण मंचावरती. आणि त्याचबरोबर अनिकेत जोशी हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यानंतर आपण टॉस करूया. दोन संघामध्ये टॉस केला जाईल. काशीनाथ काका यांना विनंती करेन की आपल्या शुभ असे आपण टॉस करायचं आहे. टीम ओमसाई आगासनच्या विरोधात गावदेवी घेसर. चला टॉस केला जाईल. छापाचा कॉल आहे. आला छापा. टॉस जिंकलाय ओमसाई आगासन ओमकार आमच्या समोर आहेत. टॉस जिंकलाय कशाला पसंती देशील? क्षेत्ररक्षण. विपक्ष संघ घेसर आहे. अगदी कल्याण डोंबिवलीचे दोन बलाढ्य संघ आहेत. एकमेकांसमोर बऱ्याच वेळ आल्यात. मात्र आता कमीत कमी किती धावांवरती रोकाल? 55-50. आजचा फॉर्म कंटिन्यू ठेवाल का? ज्याप्रमाणे स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये केलेली उल्लेखनीय कामगिरी आणि दुसरीकडे पाहिलं तर फलंदाज त्याचा थोडासा आता बॅट पॅच पाहायला मिळतं. काय म्हणशील त्याच्याविषयी? त्याचे दिवस जरा खराबच आहेत. आज बघू, आज प्रयत्न करेल तो, 100% प्रयत्न करेल तो. पहिल्या वर्षामध्ये ही स्पर्धा पाहतोय श्रद्धांजली चषक, काय म्हणशील? आयोजन तर खूप चांगलं आहे. ओके, थँक्यू. टॉस जिंकला या ठिकाणी. आता तुम्हाला बॅटिंग करायचे. टीम घेसर संघ जास्तीत जास्त किती धावा बनवाल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. काय म्हणाले या स्पर्धेविषयी ऑल ओव्हर? कारण कंटिन्यूज आज तिसरा दिवस रात्र आहे या स्पर्धेची. स्पर्धा तर खूप सुंदर आहे आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला खेळायची संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचा धन्यवाद मानतो. ओके, थँक्यू. टॉस जिंकला टीम ओमसाई आगासन संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं टीम घेसरला. ओके, चला जाऊया आता. आवाज असेल आमचे महागुरु अर्थातच PK माली साहेब, मॅन फ्रॉम सावलेगाव. क्षणाचा, परंतु समोरच्या आगासन टीमनं धावांचा डोंगर रचलेला आहे.
62 धावा जमा केलेल्या आहेत आणि 63 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी, म्हणजे 15.75 धावांची सरासरी. वीर बजरंग शिरडोन रेग्युलर टीमच्या वतीनं जर जो कोणी फलंदाज लगातार षटकार मारेल त्याला 2000 रुपयांचं बक्षीस मिळेल. बघूया, प्रयत्न तर सुरू आहे. 1 रन या चेंडूवर मिळतेय. या एका धावेनं 6 धावांवर जाऊन पोचलेला आहे तो आतापर्यंत तरी. शिरडोन 40+. क्षेत्ररक्षण सजवलंय किशोर मुंडेंनी. किशोर मुंडे यांनी फलंदाजी जबरदस्त केलेली. गोलंदाजी करताना आता सुरुवात तर त्यांनी चांगली केलेली आहे. विलास पाटील आणि रेवण पाटील ही जोडी मैदानात आपण पाहतोय. त्यामध्ये विलास पाटील खेळतात वैयक्तिक 5 वर. रेवण पाटील यांनी अजूनही आपलं खातं उघडलेलं नाहीये. पहिलं षटक पॉवर प्लेचा मॅन्डेटरी कंपल्सरी पॉवर प्ले. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन आणि मिड विकेटला ठेवलेत. मस्त फटका लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जाणार होता, मात्र उडी मारून हा चेंडू अडवण्यात आलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. टाळ्या वाजून या क्षेत्ररक्षकाचं अभिनंदन करतायत त्याचे सर्व सहकारी. एक सिंगल रन 7 चेक. तर या दरम्यान आमचे श्रीमलंगडचे मुख्य प्रवक्ते आणि कट्टर समर्थक हरिभक्त पारायण गणेशबुवा पाटील आणि हनुमान पाटील यांचं आगमन झालंय. स्वागत आपलं. 7 धावा झाल्या. 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत ते आगासन 40+ न टाकलेले. गोलंदाज किशोर मुंडे पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडून. शॉर्ट पिच चेंडू बरोबर नाही बसला आणि झेल मात्र टिपला यष्टिक रक्षकांना. पहिला हादरा बसतोय तो विलास पाटील नावाचा. स्कोरिंग मॅच आहे. 62 धावा म्हणजे भरपूर धावा जमा केलेल्या त्या आगासन 40+ न शिरडोनकरांना त्याचा पाठलाग करायचा. एक महत्वाचा मोहरा जो विलास पाटील यांनी एक षटकार ठोकलेला. असं वाटलेलं की ते विकेटवर राहतील. विकेटवर जर राहिले असते तर नक्कीच धावांचा ओघ आला असता, धावा आल्या असत्या षटकार चौकारांच्या रूपानं, परंतु बाद झालेत. 1 डाऊन पोझिशनवर येत आहेत ते संतोष पाटील. संतोष पाटील तयार आहेत किशोर मुंडे यांचा सामना करण्यासाठी. शॉर्ट पिच चेंडू टपलवलाय. चेंडू अक्षरशः क्षेत्ररक्षक धावतायत कपिल देव स्टाईल न, मात्र 2 धावा या चेंडूवर धावून पूर्ण करतायत फलंदाज. या 2 धावांनी 9 धावा स्कोर कार्डवर येत आहेत त्या शिरडोन 40+च्या. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक असेल. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आपण थेट घरबसल्या या सामन्यांचं थेट प्रक्षेपण या सामन्यांचा आनंद घेऊ शकता. संतोष पाटील. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीची. अजिबात ओव्हरपिच चेंडू टाकले नाही बघा किशोर मुंडेने. थोडे शॉर्ट ऑफ लेन चेंडू ठेवलेले आहेत कारण त्यांना माहिती आहे सर्कलचं षटक आहे, त्यामुळे सर्कलच्या या षटकामध्ये आपल्याला पुढ्यात चेंडू देऊन परवडणार नाही आहेत. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शिरडोन संघाची धावसंख्या 1 बाद 10. 18 चेंडूमध्ये 53 धावांची गरज आहे. कुलदैवत मित्रमंडळाचे अध्यक्ष आणि राणी ढाबा 2020 चे प्रोप्रायटर जयेंद्र नारायण पाटील यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा श्रद्धांजली चषक 2025 आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आणि ग्रामस्थ मंडळ नारिवलींनी केलेलं हे सहकार्य. खरं तर मला आवडला ही संकल्पना. म्हणजे 40+ पण त्याच्याबरोबर रेग्युलर पण, म्हणजे या दोन्ही फॉर्मॅटमध्ये युवकांना पण संधी दिलेली आहे आणि सिनियर्सना पण संधी देण्यात आलेली आहे या स्पर्धेमध्ये. आणि दोघांसाठी विशेषतः वेगवेगळी बक्षिसं, वेगवेगळी पारितोषिकं. त्यामुळे मॅन ऑफ द सिरीज रेग्युलरला आहे ती बाईक आणि फ्रीज मिळणार आहे ती 40+ मॅन ऑफ द सिरीजसाठी. 18 चेंडूमध्ये 53 धावांची गरज आहे. ओव्हर पिच चेंडू 1 धाव या चेंडूवर मिळते. 40+चं स्लोगनच आहे की 1 धाव
आरोग्यासाठी, तुमचं शरीर सुदृढ तर तुमचं सगळं काही सुदृढ. 40+ अध्यक्ष ग्रामीण क्रिकेटचे अर्जुनभाई पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा, अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विनोददादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेली ही स्पर्धा, माजी उपसरपंच काटई आदरणीय काशीनाथ दादा पाटील यांच्या सहकार्यानं चालू असलेली ही स्पर्धा, यांनी 91वी ही बाईक आम्हाला दिलेली आहे. मॅन ऑफ दी सिरीजसाठी बाईक देण्यासाठी प्रसिद्ध असलेले आमचे आदरणीय काशीनाथ दादा पाटील यांचंही मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. सामना संथ झालेला आहे. स्कोरर सांगतात की साधारण 17-18 धावांची सरासरी जिंकण्यासाठी पाहिजे, परंतु ती आता सरासरी गोळा करता करता शिरडोणकरांच्या नाकात दम आलेला आहे. कारण आगासन 40+ एकतर धावांचा डोंगर रचला, 62 धावा, 63 धावांचा पाठलाग सुरू असताना गोलंदाजी पण भेदक करतायत ते गंगाराम. गोलंदाजी करतायत, फलंदाजी करताना 30 धावांची खेळी त्यांनी केलेली. तर या दरम्यान भंडारलीचे हनुमान पाटील यांचं आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. 16 चेंडूमध्ये अजून 50 पाहिजेत. प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार षटकार चौकार ठोकावा लागणार आहे. सिंगल डबलनं तेवढंसं काम भागेल असं वाटत नाही. हा चेंडू गंगाराम यांचा, मस्त मस्त गोलंदाजी, जबरदस्त ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर लाईन आणि लेन ठेवलेली आहे. बघतायत, तपासतायत फलंदाज की इथे काय झालं, बाउन्स झाला चेंडू, ठोकतायत तिथे काय खडा आला असेल, दगड आला असेल किंवा काय उंचवटा तयार झाला असेल. बघा अगदी ठोकतायत, आपण चोपण्यानं जसं चोपतो तसं. कारण एक एक चेंडू महत्वाचा आहे हे माहिती आहे. फलंदाज रेवन पाटील यांना सलामीला आलेत. रेवन संतोष स्ट्राईक मध्ये उभे आहेत. हा चेंडू गंगाराम यांचा, संतोष यांनी मारलाय चेंडू, स्क्रीनच्या दिशेनं आगाज केलेला आहे आणि हा सणसणीत असा चौकार. पक्के झालेले आहेत आणि गिअर चेंज केलेला आहे. जो फर्स्ट सेकंड मध्ये पहिले गिअर होता तो आता चौथ्या गिअर मध्ये गाडी टाकलेली आहे संतोष यांनी. हो संतोषना मात्र आता अक्षरशः गंडवलंय ते गोलंदाजाने. उसळी घेतली बघा, चेंडूला बाउन्स होतोय, थोडीशी बाउन्सिंग विकेट झालेली आहे. चेंडूला टप्पा बरोबर आहे. एक एरिया जो काही ठराविक एरिया आहे त्यामध्ये चेंडू बाउन्स होतोय, तिथे चेंडू टाकताय ते गोलंदाज गंगाराम यांना माहिती आहे विकेट पाठ झालेली दिसते ती गंगाराम यांची. पुन्हा तिथेच चेंडू टाकला, मात्र आता सप्पन आवाज आलाय. स्वीट एरियामध्ये चेंडू लागतोय आणि मिड विकेट सीमारेषे पलीकडे उतुंग असा षटकार संतोष पाटील यांचा. हॅलो. तर काही सन्मान आहेत, आपण सन्मान करू. या ठिकाणी डोंबिवलीचे उद्योजक सन्माननीय अशोकजी जोशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य मिळालं. त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सत्कार या ठिकाणी करण्यात येईल. मी हरिशेठ पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभासे आपण अशोकजी जोशी यांचा आपण या मंचावरती करायचं आहे सदिच्छा सन्मान. या त्याचबरोबर दानसरचे रोहन पोरजी यांचं सुद्धा मंचावरती आगमन झालंय. रोहन, मोस्ट वेलकम. आणि आमचे निनाद पाटील यांचा मित्र परिवार पुन्हा एकदा प्रसंग करत असताना आमच्या या मंचावरती त्यांचं सर्वांचं स्वागत. घनसोलीचे शुभम पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करू. शुभम या.
काशीनाथ काका यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करतोय. बाळाराम पाटील सॉरी बेडेकर, बाळाराम बेडेकर गोलंदाजीच्या मार्कवर येत आहेत. डॉट चेंडू टाकतायत. म्हणजे अगोदरच्या ज्या दोन गोलंदाजांनी किशोर मुंडे आणि गंगाराम यांनी जशी गोलंदाजी केली त्यांच्याच पावलावर पाऊल त्यांनी ठेवलेलं आहे. शॉर्ट पिच चेंडू होता, भिरकावलाय मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक येत आहेत. 2 धावा घेण्याचा प्रयत्न सक्सेस झालेला आहे, यशस्वी झालेला आहे. आणि या 2 धावांनी समीकरण मात्र आता बदलतंय. 25 धावा धावफलकावर लागतायत आणि येणाऱ्या 10 चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 2 तरी षटकार मारावेच लागतील. प्रयत्न सुरू आहे परंतु चेंडू जात नाहीये बाहेर. ताकद लगावतायत, दम खाऊन स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न करतायत. मात्र क्षेत्ररक्षण बघा किती सुंदर. एक सिंगल रन या चेंडूवर मिळते. या मॅच मध्ये आता जर कागदोपत्री आपण बघितलं तर आगासन संघानं कब्जा मिळवलेला दिसतोय, परंतु क्रिकेट मधले उलटफेर आपल्याला माहिती आहे. 1-2 षटकार या मॅचचा रंग बदलवू शकतात आणि ती ताकद आहे ती संतोष पाटील मध्ये. संतोष पाटील तयार आहे. पोपटी कलरची कॅप त्यांची अगदी रेडियम जसा चमकावा ना तशी चमकते मैदानात. शूज पण तसेच आहेत. बॅटची कडा घेतली आहे. 1 धाव या चेंडूवर मिळते. सिंगल रन. हळूच धावसंख्या वाढते. 27 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. खूप लांब अजूनही विजय आहे जिंकण्यासाठी. अजूनही 27 धावांचं रनरेट पाहिजे. म्हणजे आता षटकारांची जी संख्या आहे ती आता वाढत चाललेली आहे. आस्किंग रनरेट वाढत चाललेला आहे, रिक्वायर्ड रनरेट वाढत चाललेला आहे आणि पराभवाच्या छायेत सापडलेला आहे तो शिरडोन. मस्त फटका. एकच असे ओरडतायत गोलंदाज. एकच द्या आणि खरोखर एकच दिलेली आहे. या सिंगलनं 28 धावा धावफलकावर लागतात त्या शिरडोनच्या. या सुरेश शेठ म्हात्रे जे आगासनचे त्यांचं या ठिकाणी आगमन झालं या मंचावरती. आणि आमचे भाचे श्रेयश उर्फ बाबू मुंडे यांचं सुद्धा आगमन झालंय. स्वागत आपलं सर. गोलंदाज तयार. बाळाराम प्रयत्न करतात. यॉर्कर चेंडू टाकला. थोडीशी मिसफील्ड झालेली आहे, त्याचा फायदा उठवला आहे फलंदाजांनी. 2 धावांच्या रूपानं 3री धाव घेण्याचा प्रयत्न. खासियत राहिलेली आहे ती शिरडोनकरांमध्ये की अजूनही त्यांनी मान टाकलेली नाही किंवा जो हौसला आहेत ते त्यांचे तुटलेले नाही आहेत. अजूनही प्रयत्न करतायत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतायत. शेवटचं षटक शिल्लक. 33 धावा. 6 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे. श्रद्धांजली चषक 2025 चा आपण इथे आनंद घेतोय. अतिशय सुंदर असं मैदान. थँक्यू. तर याच दरम्यान आमचे निनाद पाटील यांचे मामाचे मुगे या ठिकाणी देश पाटील ठाणे, त्याचबरोबर ऋषिकेश पाटील यांचे सुपुत्र यश पाटील, ओम शेडगे आणि त्याचबरोबर प्रथम पाटील, जय कदम, सागर आणि पार्थ जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सर्वांचं मनापासून स्वागत. त्याचबरोबर ओम शेडगे युवा सेना अधिकारी शिवसेना ठाणे यांचं मनपूर्वक स्वागत सर. बॉलर सुनील मुंडे ना. चंद्रकांत पाटील. पाटलांचे चंद्रकांत. हो, हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता. मारायचा प्रयत्न केलेला. 1 धाव मिळालेली आहे. वाईड +1 अशा एकूण 2 धावा मिळाल्यामुळे समीकरण बदलतं. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये आता 31 धावांची गरज आहे. 6 चेंडूमध्ये 31 धावांची गरज.
+1 जर अशा जर धावा आल्या तर निश्चितच थोडासा अडचणीत येऊ शकतो तो आगासन, परंतु खूप धावा त्यांनी जमवलेल्या आहेत, खूप पैसे आहेत त्यांच्याकडे, खूप श्रीमंती आहे. 1-2 हजारच्या नोटा गेल्या तरी तेवढासा काय फरक पडणार नाही आहे. शॉर्ट पिच चेंडू कव्हरच्या दिशेनं देखणा फटका, वाह लाजवाब. हे फटके जर अगोदर आले असते ना तर खूप मजा आली असती. बघूया, अजूनही वेळ गेलेली नाही. मस्त फटका, स्लो आलेला गोलंदाज वेट करून मारला हा फटका तो संतोष पाटील यांना. संतोष पाटील एकमेव आशा आहे, 1 डाऊन पोझिशनवर उतरलेले आहेत आणि एकमेव आशा आहे संतोष पाटील की जे या मॅच मधून आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकतात, या परिस्थितीतून बाहेर काढू शकतात. बघतायत, टहलणी करतायत ते इकडे तिकडे, कुठे कुठे क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. 5 चेंडूमध्ये आता जिंकायला पाहिजेत. शिरडोनला आगासन विरुद्ध 27. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलण्याचा प्रयत्न होतोय तर बिंदास यांच्याकडून गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा चंद्रकांत तयार. राईट आर्म राऊंड शॉर्ट पिच चेंडू हा मात्र बरोबर बसला नाही बॅटच्या मधोमध. कैलास यांच्याकडे चेंडू जातोय, पायाला लागून चेंडू गेला कुठे, क्षेत्ररक्षकाकडे आणि ऑफसाइड मधून ऑनसाइड मध्ये हा चेंडू जातो. या चेंडूवर मिळतात एकूण 2 धावा. जिंकण्यासाठी 4 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. तर याच दरम्यान आमचे दिव्याचे भाचे प्रणव भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत या मंचावरती. त्याचबरोबर आमचे ग्रामस्थ मंडळ नारिवलीचे हनुमान पुलोरे आणि रमेश पाटील यांचं सुद्धा स्वागत, जीवन पाटील यांचं स्वागत. 4 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. 4 षटकार मारले तरी 1 रन राहील आणि हा चेंडू निर्धाव. मस्त गोलंदाजी चंद्रकांत आलेला. खरं तर हा चेंडू काढायचा होता, यष्टीरक्षकांना सांगितलेलं फक्त 1 चेंडू कोणता तरी तुम्ही निर्धाव टाका चंद्रकांत, आपण मॅच मध्ये पुन्हा कमबॅक करू. आणि नक्कीच ते त्यांनी निर्धाव चेंडू टाकलेला आहे. 3 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे. फाईन लेग मधील क्षेत्ररक्षक तैनात आहेत. हो मस्त मस्त शेवटचं स्लॉग ओव्हर कसं टाकायचं तर चंद्रकांत पाटलांसारखं टाकायचं असे उदाहरण पेश करतात या मैदानावर चंद्रकांत. शॉर्ट चेंडू ठेवतात, टप्पा बरोबर आहे, वेग नाही तेवढा, मात्र टप्प्यावर बरोबर नियंत्रण ठेवलेलं आहे ते चंद्रकांत यांनी. हाही चेंडू शॉर्ट पिच चेंडू टपलवलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, झेल टिपला जातोय आणि उरली सुरली आशा संपलेली आहे. संतोष पाटील बाद. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आणि क्रिकेटमध्ये असा कोणताही फटका नाहीये की ते 25 धावा करेल. व्यासपीठावर बरीचशी मान्यवर मंडळी बसलेली आहे. मनोहर पाटील, उत्तम दादा तिकोणे, त्यानंतर अशोक जोशी साहेब, अनिकेत जोशी, दानसरचे आमचे रोहन पोरजी, निनाद पाटील यांचा सर्व मित्र परिवार, घनसोलीचे शुभम पाटील आदी सर्व मान्यवर मंडळी व्यासपीठावर बसून मॅचचा आनंद घेत आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक, 25 धावांची गरज आहे. वाईड, पंचांनी हा चेंडू वाईड म्हणून डिक्लेअर केलेला आहे आणि 1 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. एकतर्फी मॅच खरं तर ही राहिलेली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर शिरडोन संघानं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि तो निर्णय थोडासा त्यांचा चुकीचा ठरतोय आणि अशा रीतीनं हा सामना जिंकलेला आहे तो आगासन 40+ या संघानं. आगासन 40+ संघाचं हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये ज्यांनी 9 चेंडूमध्ये 30 धावांची बहारदार खेळी केली, 3 षटकार 2 चौकार ठोकले, ते गंगाराम. गंगाराम आपण या व्यासपीठावर आणि